टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा. मी एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे. का बोला? नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे, बरोबर, रगेल आहे. पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले. परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या, तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे, नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला. नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर म्हणले, अरे तू कसं काय इथं आलायस? हे खरी परिस्थिती. अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही नाही, ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली. अरे तुझी कुठं, तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले. तू काय सांगतोय रे म्हणले? देवाभाऊंच्या विरोधात गेला, चाल पाहिला निघ. 4 दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का? सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल, मला माहित नाही कॅमेरा आहे का नाही तिथं, पण तिथं ते झाडलं, बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले. वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत. ठोकून काढला. अरे म्हणले देवाभाऊ आमच्यासाठी महत्वाचा आहे, कुठलं काय काढून बसलाय, घराचं बोललं न्याचं बोलला.